कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अर्थसंकल्पावरती जो सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी मांडलेला आहे आणि सलग 11 वेळा, सलग नाही मध्ये गॅप होता, 11 वेळा अर्थसंकल्प मांडणारे मला वाटतं पहिले ते अर्थमंत्री राहिलेले आहेत। यापूर्वी 9 किंवा 10 वेळापर्यंत गेलेले, परंतु यावेळेस 11व्या वेळा अजितदादांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे। त्याच्याबद्दल मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो अजितदादांचं। आणि उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% पेक्षा कमी ठेवण्यातही शासन यशस्वी ठरलेले आहे। त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। सन्माननीय अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये साधारणतः 288 मतदारसंघ हे आमचे महाराष्ट्राचे आहे। यापैकी 132 मतदारसंघामध्ये शहर किंवा निमशहरी अशा पद्धतीचे मतदारसंघ येतात आणि 156 मतदारसंघ हे ग्रामीण भागात येतात। परंतु एकंदरीत त्याचे विभाग आणि खर्च होणारा पैसा याचा जर विचार केला तर 156 ला 132 भारी पडतात का काय, अशा पद्धतीची काही प्रकार या ठिकाणी आपल्या समोर दिसतोय। कारण अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागाला आपणही जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आलेला होता। अजितदादांचा बारामती मतदारसंघ आहे। कदाचित मला वाटतं बारामती शहराचं मतदान एकीकडे झालं असेल, सगळ्या ग्रामीण भागाचं मतदान एकीकडे झालं असेल, अशी एकंदरीत परिस्थिती आहे। आता ग्रामविकास विभागाची तरतूद जर पाहिली तर अध्यक्ष महोदय 11,480 आहे आणि नगर विकासी 10,692 आहे। म्हणजे जवळपास इक्वल ही तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली। पर शहरामध्ये MMRD आहे, आणखी वेगवेगळ्या अनेक योजना आहेत, त्या सुद्धा शहरामध्ये राबतायत। म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, त्याच्यानंतर नाशिक एवढ्या एरियामध्ये जर पाहिलं तर पैसा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती खर्च झाल्याचं या ठिकाणी दिसतंय। आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून जो पुण्यापासून ते आमचा इकडचा पण तळेगाव ते चाकण केलाय, तर अजितदादांना माझी विनंती आहे की तळेगाव ते चाकण करायच्या ऐवजी चाकण ते शिक्रापूरचा सुद्धा समावेश या रस्त्यामध्ये केला पाहिजे। कारण तिकडे शिक्रापूरचा तुमचा झाला, शिरूर पर्यंतचा झाला, पण तळेगाव ते चाकणच का, तळेगाव ते शिक्रापूर का नाही? नाही ना, 25 किलोमीटरचं अंतर दाखवलंय त्याच्यात। अजितदादांना माझी विनंती आहे, आता दादा तिथं बोलायला लागले त्याच्यामुळे मी काय बोलणार नाही। झालंय आम्हाला माहिती नाही झाला ना अध्यक्ष महोदय, व्हावा अशी माझी इच्छा आहे। कारण दरवेळेस त्याच रोडने आम्ही येतो। तळेगाव पासून चाकण पर्यंतचे किलोमीटर दाखवले, चाकण ते शिक्रापूरचे किलोमीटर दाखवलेले नाही। म्हणून तो एक बदल त्या ठिकाणी करावा आणि सार्वजनिक बांधकाम रस्त्याला स्वतंत्र त्या ठिकाणी पैसा दिलेला आहे, त्याच्याबद्दल मी आभार मानतो। दुसरा असं आहे की जलसंपदा विभागाला जवळपास 16,000 कोटी रुपये दिलेत। अध्यक्ष महोदय, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तरतूद ही कधीच झाली नव्हती, ती पहिल्यांदा या ठिकाणी तरतूद झालेली आहे। कृषीला जवळपास 10,000 कोटी रुपयाची तरतूद आहे आणि इतर मागास बहुजन कल्याणला 4,368 तरतूद आहे। याच्यामध्ये एकच सूचना आहे की बहु ओबीसी मधल्या सुद्धा अल्प घटक जो आहे मायक्रो ओबीसीचे घरकुलं हे अगोदर व्हायला पाहिजेत, त्याच्यानंतर ओबीसी मधला मोठा घटक जो आहे त्याचे घरकुलं त्या ठिकाणी झाले पाहिजे। अध्यक्ष महोदय, दिव्यांग कल्याणला 1526 कोटी रुपये दिले। काही बाबीमध्ये संजय गांधी निराधार असतील
किंवा अस्थिव्यंग दिव्यांगांना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या सवलती असतील, या सवलतीमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय। 1,500वरून 3,000पर्यंत अशा प्रकारची काही बदल त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे। रोजगार हमीला 2,205 कोटी रुपये दिले अध्यक्ष महोदय। या रकमेमध्ये वाढ होण्याची आवश्यकता आहे। ग्रामीण भागामध्ये विहिरीचं काम करायचं असेल, त्याला शेत तलाव करायचा असेल, शेतकऱ्याची फळबाग करायची असेल, शेतकऱ्याची बांध बंदिस्ती करायची असेल, सीसीटी करायची असेल, तर एकमेव पर्याय म्हणजे हे एकमेव रोजगार हमी योजना डिपार्टमेंट आहे, मनरेगा डिपार्टमेंट आहे आणि याच्यामध्ये राज्य हिस्सा कमी आहे, केंद्राचा हिस्सा जास्त आहे। परंतु मागच्या कालावधीमध्ये याच्यात शेतकऱ्याच्या हिस्साच्या ऐवजी, शेतकऱ्याच्या कामाच्या हिस्साच्या ऐवजी इथं गुत्तेदाराची कामं मोठ्या प्रमाणावरती झालेली। गुत्तेदारांच्या कामांना पैसा तोही दिला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय। किडूक मिडूक इकडं तिकडं करून या लोकांनी पैसा इथं आणून कामं मंजूर करून नेलेली आहेत। 2,205 कोटी रुपये अध्यक्ष महोदय, फक्त बीड जिल्ह्यालाच 2,205 कोटी रुपये लागतील, बाकीच्या जिल्ह्याचं काय? आणि सर्वाधिक काम हे आमच्या बीड जिल्ह्याचं झालंय ना। आता पालकमंत्री हे अजितदादा आमचे पालकमंत्री आहेत। पालकमंत्र्यांनी अजून मला वाटतं एक वेळा आलेत, आणखी पुढच्या वेळेस आल्याच्या नंतर त्यांना आमची विनंती राहणार आहे की बीड जिल्ह्यामधले 85-15, 90-10 अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांना पैसा मोठ्या प्रमाणावरती लागणार आहे आणि हा पैसा 2,205 कोटी रुपये हा पैसा कमी पडणार आहे। आणि अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की हे राज्य सरकारने भरतशेठ गोगावले साहेब यांनी, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारकडे जाऊन चव्हाण साहेब, शिवराज सिंग चव्हाण साहेब या खात्याचे मंत्री आहेत, तर मनरेगा मधल्या शेत तलाव, विहीर, गायगोठा आणि त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचे ज्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, ह्या वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पैसे टाकून केल्या पाहिजे। त्याच्यामुळं काय होतंय की डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती न टाकल्यामुळं रोजगार सेवक त्याला अडवतोय, गावचा सरपंच अडवतोय, पीटीओ, किटीओ, डीटीओ आणि मग बीडीओ एवढ्या याच्यातनं जाताना आणि काही लोक ज्यांच्या नावावरती पैसे पडले ते म्हणतात मोदींचे पैसे आले, आम्हाला तुमचे पैसे देण्याची आवश्यकता नाही, म्हणून तसाही शेतकऱ्याला अडचणी येत आहेत। म्हणून शेतकऱ्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या डायरेक्ट बेनिफिट प्रमाणे डायरेक्ट शेतकऱ्याच्या नावावर पडावा। 5 लाखाची विहीर देतो अध्यक्ष महोदय, आपण 5 लाखाचा शेत तलाव देतो, फळबाग वेगवेगळी प्रकारची देतो, म्हणून शेतकऱ्याच्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे जावे अशा प्रकारची मागणी करतो आणि या जो अर्थसंकल्प मांडलाय त्याला पाठिंबा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।